नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे आपण जाणून घेऊया. पाटील साहेब त्यांच्या मुलाला स्टेजवरून हात पकडून खाली घेऊन येतात व त्याला बोलतात, चल रे. यावर मनोज बोलतो, बस झालं बाबा, खूप झाली तुमची नाटकं, खोटं बोलताय तुम्ही. पाटील साहेब बोलता, अरे काय बोलतो आहेस तू? मल्हार सर बोलत आहे ते खरे आहे. हे इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही हे लग्न लावून देताय. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही हे लग्न लावताय. हे ऐकून सगळेच शॉक होतात. पाटील साहेब बोलतात, अरे काय बोलतो आहेस तू? तेव्हा मल्हार समोर येतो व बोलतो, खरं बोलतो आहे तो. त्याने सर्व खरंच सांगितलं आहे आम्हाला. मल्हार आणि नुपूर मनोजला भेटतात व बोलतात, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे आणि काही प्रश्न विचारायचे आहेस. तू तुझ्या बायकोवर खरंच प्रेम करतो का? तू तिच्यासोबत कायम राहणार आहेस का? आणि मनोज बोलतो, हा काय प्रश्न आहे? हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही विसरता का मी कोण आहे? तुम्ही इथून जा, नाहीतर बाबाला सांगेल. मल्हार बोलतो, तिसरा आणि शेवटचा प्रश्न, याचे उत्तर दिले नाही तर फटाक्याऐवजी तुला फोडेन. लग्नानंतर 6 महिन्याने तू गौरीला सोडून देणार आहेस का? हे ऐकून मनोज शॉक होतो व तिथून निघतो. मल्हार त्याला पकडतो व बोलतो. तेव्हा तो बोलतो, असं काही नाही आहे. तेव्हा नुपूर बोलते, मी तुला आणि तुझ्या वडिलांना बोलताना ऐकलं आहे. 6 महिन्याने लग्न मोडायचं आहे, पण ते तू मान्य करत नव्हता. मनोज बोलतो, तुम्ही इथून निघा, नाहीतर. मल्हार चिडतो व त्याची कॉलर पकडून बोलतो, नाहीतर काय, व त्याला खाली ढकलतो व बोलतो, लग्नाचे स्वप्न दाखवायचे आणि नंतर त्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडायचं. स्वतःच्या स्वार्थासाठी असं करता तुम्ही. तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळायलाच पाहिजे. म्हणून मल्हार त्याचा गळा दाबतो. नुपूर मल्हारला बाजूला करते. सर, जीव घ्याल त्याचा, एवढं पर्सनली काय घेताय? मल्हार बोलतो, कारण हे आहे पर्सनल. स्वतःचा पार्टनर स्वार्थासाठी सोडून निघून जातो ते तुम्हाला नाही कळणार. मात्र मी हे गौरीबाबत नाही होऊ देणार. मी याला आणि याच्या बापाला सोडणार नाही. तेव्हा मनोज बोलतो, मारा मारा, आता तुम्ही मारा. आधी बाबा मारायचे. आधी मला लग्न करायचे नव्हते तर माझं लग्न गरीब मुलीशी ठरवलं. आता मला प्रेम झालं तर बोलता लग्न मोडून टाक. नुपूर बोलते, प्रेम करतो तर बाबाला सांग. मनोज बोलतो, बाबा नाही ऐकणार. नुपूर बोलते, एखादी मुलगी कोणाशी फक्त लग्न नाही करत तर सर्व काही देते. मल्हार बोलतो, अशा माणसाला समजून काही फायदा नाही. तू अगोदर प्रेमात स्वतःशी भांडायला शिक. मी गौरीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि एकदा का प्रेम गेलं की माणूस संपतो, असं म्हणून मल्हार निघून जातो. मीच नुपूर मनोजला सांगते, तू तुझ्या अरेंज मॅरेजला लव्ह मॅरेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. नीट विचार कर. असं बोलून ती जाते. इकडे मीडिया बोलते की शेवटी सत्य आलं समोर. तेव्हा पाटील साहेब चिडता व बोलता, त्यांना बाहेर हाकला पहिले. आणि मनोजला बोलता, तू चल. मात्र मनोज जाण्यास नकार देतो व बोलतो, नाही, मल्हारदादा आणि नुपूरमुळे मला कळलं खरं प्रेम काय असतं. ते मी गौरीशी लग्न करणार. हे ऐकून मात्र पाटील साहेब रागून मनोजवर हात उचलता, पण मल्हार त्यांचा हात पकडतो व बोलतो, पाटील साहेब, मीडिया समोर आहे. पाटील तिथून निघून जातात व मल्हार गुरुजींना मंत्र म्हणायला सांगतो. मंगलाष्टक सुरू होतात. इकडे नुपूर खुश होते, मात्र तायडीला टेन्शन येते व ती तिकडून निघते व पाटील साहेब यांना थांबवते. पाटील साहेब बोलता, आता काय राहिलं सांगायला? तुमचा तो भाऊ आणि ती मुलगी मला संपवायला निघाले आहेत, पण मी संपणार नाही. राजशेखर पाटील म्हणतात मला. मी तुम्हाला संपवल्याशिवाय थांबणार नाही, असे म्हणून ते रागात निघून जातात. इकडे तायडी मात्र निराश होते व रागात बोलते, नुपूर, तुला मी सोडणार नाही. ती नुपूरला बाहेर घेऊन येते व बोलते, तू माझ्या डिसिजनमध्ये कसं काय आलीस? तुला बोलले होते ना मी मल्हारशी बोलेल. मग का तू मल्हारला सांगितले? हा इव्हेंट किती महत्त्वाचा होता माझ्यासाठी. असं म्हणून तायडी नुपूरवर हात उचलते. नुपूर तिचा हात पकडते. आशाताई पण तिथे येतात. नुपूर बोलते, कंपनीचं नुकसान झालं असतं तर चाललं असतं मला, पण एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत. मी स्वतःला आरशात नसते बघू शकले. तायडी बोलते, तुझं हे तत्त्वज्ञान बंद कर. तिथे मल्हार येतो व बोलतो, मिस नुपूर यांनी मला सांगितलं होतं. तायडी बोलते, सॉरी मल्हार, तू आपल्या सुमती काकूचं नाव धुळीस मिळवलं. ते आपल्याला धमकी देऊन गेलेत. राजशेखरची माणसं आहेत ते, आणि ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.
ती नुपूरला बोलते, ठरल्याप्रमाणे झालं असतं तर काय नुकसान झालं असतं ग. आपलं पण आता त्या मुलावर बापाचं छत्र पण गेलं. जरी घटस्फोट झाला असतं तर काय झालं असतं. तिच्या घरच्यांना भरपूर पैसा मिळाला असता. यावर नुपूर बोलते, पैसा मिळाला असता पण संसार मिळाला असता का? नाव मिळालं असतं का? नातं मिळालं असतं का? शेत मिळालं असतं पण आपलेपणा मिळाला असता का? तायडी बोलते, तू लेक्चर का घेत नाही? इथं कशाला आली करमडायला? इथे येऊन तू आमचं नुकसान केलंस. आणि हो, मी विसरलेस, तू तर अपशकुनी आहेस. जिथे जाणार तिथे कसं चांगलं होणार? मल्हार बोलतो, तायडे तू चल इथून. तायडी बोलते, थांब मल्हार. तितक्यात आशाताई बोलता, काय बोलल्या तुम्ही? तायडी बोलते, तुम्हाला ऐकू नाही आलं? तुमची मुलगी अपशकुनी आहे. मल्हार, तुला माहीत नाही, हिचा नवरा तिच्या लग्नाच्या दिवशीच मेला. तुझं लग्न झाले नाही आहे. उष्ट्या हळदीची आहेस तू. मग दुसऱ्याचं लग्न कसं होऊ देणार तू? जिथं तुझी पावलं पडतात तिथं सर्व बिघडतं. आजच घे ना, शुभ कार्य होतं. काय झालं? बिघडलं सर्व. तायडी आशाताईला बोलते, नीट ऐका परत परत बोलते. मी तुमची मुलगी अपशकुनी आहे. जिथं जिथं तुमच्या मुलीचं पावलं पडता तिथे फक्त नुकसानच होते. यावर आशाताई चिडता व बोलता, माझी मुलगी अपशकुनी नाही आहे. परत बोलला तर बघा. तायडी बोलते, आहेच तुमची मुलगी अपशकुनी. काय करणार तुम्ही? आशाताईला चक्कर येऊन त्या खाली पडतात. मल्हार ड्रायव्हरला आवाज देतो. इकडे नुपूरची वहिनी फरसाण घेऊन खात बसते व बोलते, बरं झालं आज नुपूर आणि आई नाही. किती मोकळं मोकळं वाटतं. नाहीतर वहिनी असं नको करू, ते नको करू, असंच चालतं दोघींचं. मी महाराणी आहे या घरातील. तितक्यात तिचा नवरा येतो व तो ईशाला हाक मारतो व बोलतो, तुझ्यासाठी पेढे आणले मी. तू तू काय 10वीचा पेपर पास झाला का? असं बोलून मीना हसू लागते. तेव्हा तो बोलतो, ईशा, मला नवीन नोकरी मिळाली आहे. आता तुला मी पिकनिकला पण पाठवणार व नवीन शूज पण घेणार. मीना इकडे शॉक होते व बोलते, यांनी पैसे कमवता कामा नये. यांनी पैसे कमवले तर हे चावरे वकिलांची कर्ज फेडतील. पण यांना कर्ज फेडू देता कामा नये, कारण मला नुपूरचे लग्न चावरे वकिलांशी लावायचे आहे. मीना, काहीतरी कर. इकडे नुपूर व मल्हार आशाताईंना गाडीत हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. नुपूर आईशी बोलते, धीर सोडू नको, लवकरच हॉस्पिटल येईल. डोळे उघड, आपल्याला खूप भांडायचं आहे. मी थकून घरी आल्यावर दिवसभर काय घडलं हे कुणाला मी सांगू? असं बोलून ती रडते व मल्हारला बोलते, सर अजून किती लांब आहे हॉस्पिटल? मल्हार बोलतो, आलंच, जवळ आहे. आशाताईंना सुद्धा येत नाही हे बघून नुपूर जोरजोरात रडू लागते. इथेच हा एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.